मला खात्री आहे की आज आम्ही ज्या पद्धतीने ज्या विचाराने आम्ही मोदी साहेबांच्या बरोबर आलेलो आहोत, आजही नांदेडमध्ये भाजपचाच भारे किल्ला आम्ही निर्माण करून दाखवू म्हणजे दाखवू। आप देख रहे हैं नांदेड़ तहरीक में नासिर अहमद सानी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था चुनाव की तैयारियों को लेकर भारतीय जनता पार्टी ने आज अपने जिला केंद्रीय कार्यालय का उद्घाटन किया। माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चौहान के हाथों इस कार्यालय का उद्घाटन किया गया। इस अवसर पर एक कार्यकर्ता मेड़ावे का आयोजन भी हुआ, जिसको संबोधित करते हुए खासदार अशोकराव चौहान ने आने वाले दिनों में नांदेड़ जिले को भारतीय जनता पार्टी का बाले किला बनाने का विश्वास जाहिर किया। उन्होंने इस मौके पर जनता से भी अपील की कि वो नकारात्मक राजकारण करने वाले और आरोप प्रत्यारोप के जरिए वोट मांगने वालों से सवाल करें। इस कार्यक्रम में भारतीय जनता पार्टी के तमाम आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। सर्वांनी मनावर घेतल्यानंतर या जिल्ह्यामध्ये वातावरण बदलायला वेळ लागत नाही। मागच्या निवडणुकीमध्ये या महानगरपालिकेमध्ये मी काँग्रेसमध्ये जरी असलो ते मला सांगायला हरकतच, महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मोठं यश कुठे मिळालं असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये मिळालं। आणि जवळपास 71 ते 72 आमदार आपले नगरसेवक नांदेड महानगरपालिकेमध्ये आम्ही निवडून आणले होते। मला खात्री आहे की आज आम्ही ज्या पद्धतीने ज्या विचाराने आम्ही मोदी साहेबांच्या बरोबर आलेलो आहोत, आजही नांदेडमध्ये भाजपचाच भारे किल्ला आम्ही निर्माण करून दाखवू म्हणजे दाखवू। आणि मोठं यश आपल्या जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजप राहणार आहे की मी या ठिकाणी मुद्दाम काही वेगळं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही। ही स्ट्रॅटेजी जुनी झाली आता, मला वाटत नाही। नांदेड जिल्ह्याने हा निर्णय घेतला पाहिजे, नकारात्मक बोलणाऱ्या माणसाला उभं करायचं नाही, पॉझिटिव्ह बोलणाऱ्या पक्षाला साथ दिली पाहिजे। आणि भाजपा पॉझिटिव्ह विचार करूनच जिल्ह्याला न्याय देऊ शकतो। नेगेटिव्ह बोलून, शिव्या देऊन सर्व विरोधक एकत्र आणायचे आणि काहीतरी उभं करत दाखवण्याचा प्रयत्न करायचा, पण जनतेला मान्य आहे का? मला वाटत नाही जनतेला इतरांना शिव्या दिल्यामुळे त्यांना मतं मिळतील हे जे गणित आतापर्यंत चालायचं हे यावेळेस मोडून काढलं पाहिजे, तुम्ही दाखवून दिलं पाहिजे। पॉझिटिव्ह बोला, तुम्ही काय केलं हे सांगा आणि पुढच्या 5 वर्षात तुमच्या मनामध्ये काय तुमचं विजन आहे, पुढच्या 5 वर्षात तुम्हाला काय करायचं आहे मराठवाड्यासाठी, नांदेडसाठी, याच्यावर बोलू आपण। पण नुसत्या शिव्या द्यायच्या यातून काही साध्य होणार नाही। आणि जनतेला मी आवाहन करून अपील करेन की निवडणुकीमध्ये नकारात्मक प्रचार करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला, पक्षाला मतदान अजिबात करायचं नाही हे सांगून तुम्ही सुद्धा कामाला लागलं पाहिजे। मला मुद्दाम सांगितलं बिलकुल, तर दुसऱ्या शिवाय देत राहायच्या आणि किती वर्ष उभारणार तुम्ही? किती वर्ष लोकांना सांगणार की असं करा, तसं करा, अमुक करा, यांच्या इतर मतदान घेऊ नका, यांचं काय काहीच नाही, अमुक नाही, तमुक नाही। तुम्ही काय केलं, तुम्ही काय करणार हे बोला आणि मग मतं मागा, नाही तर आमच्याकडे मतं मागायला येऊ नका। ही अतिशय बिलकुल रोखठोक भूमिका आपण सर्वांनी वातावरण निर्माण केलं पाहिजे की नेगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह बोला, काहीतरी पॉझिटिव्ह बोला आणि जिल्ह्यासाठी काय करणार आहात यासाठी आपण भाष्य केलं पाहिजे। भाजपला ही चांगली संधी आहे। आजपर्यंत भाजपला जे काही ताकद मिळत होती ती थोडीफार कमी होती, मान्यच करावं लागेल। पण मला सांगायला आनंद आहे की जो काही जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे ते भाजपचं उगवतं पीक आपल्याला पाहायला मिळतंय। किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आज लोक आले फक्त कार्यालयाच्या ओपनिंगला। हे कार्यालय तुमच्यासाठी विचारपीठ राहणारी जागा राहणार, तुम्हाला हक्काची जागा इथे बसायला, ऐकायला। आपलं नवीन कार्यालय त्या ठिकाणी बांधकाम सुरू होत आहे, आता बाकी थोडंफार शिल्लक राहिलंय, ते 6 महिन्यात ते काम पूर्ण होईल। परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये तुम्हाला बसायला जागा पाहिजे, भेटायला जागा पाहिजे, म्हणून या जागेची निवड अमर राजूरकर यांनी सुचवलं आणि सर्वांनी मान्य केलं की आपण करणार आहोत। आम्ही निवडणुकीची तयारी चांगल्या पद्धतीने सुरू केली आहे। अर्ज प्राप्त होत आहेत, की अर्जाची तारीख आम्ही शेवटची ठेवली नाही, पण एक 10-12 दिवसानंतर पुन्हा आढावा घेऊ की किती अर्ज आहेत, काय आहेत। त्याचबरोबर आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्याला, मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात एक समाधान झाले पाहिजे। सुरुवात आम्ही माहूर पासून केली। भीमराव केराम साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्या मतदारसंघात माहूरला केली। 3 तारखेला आम्ही सभा ठेवली आहे किनवटला, सॉरी 3 तारखेला देगलूरला आहे, 3 तारखेला सायंकाळी 4 वाजता देगलूरला आहे आणि 5 तारखेला 4 वाजता किनवटला आहे। 3ला देगलूर, 5ला किनवट आणि बाकीच्या अंदाजे तारखा देतील त्या तारखेप्रमाणे आम्ही या 8 ते 10 दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये वैचारिक उमेदवाराची सभा राहणार नाही, एक पक्षाची सभा राहणार आहे।
की ज्या बैठकीमध्ये पक्षाचं एकंदरीत वातावरण, कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षात घेता आपली सभा त्या मतदारसंघात झाली पाहिजे, आपला विचार जनतेपर्यंत गेला पाहिजे, शासनाने घेतलेले अनेक निर्णय लोकांपर्यंत पोहोचवता आले पाहिजेत. मग ते विकसित भारताची कल्पना असो, जिल्ह्याच्या विकासाचे विषय असो, महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या बाबतीत सरकारने घेतलेले निर्णय असो, सगळे निर्णय आणि पुढे काय वाटचाल करायची आहे, मराठवाड्याच्या विकासासाठी काय करायचंय, नांदेडसाठी काय करायचंय, एक पुढचा रोडमॅप, एक पुढचं विजन, एक पुढच्या 5 वर्षाचा कार्यक्रम हा काय असावा, काय असलं पाहिजे, या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या सभा आम्ही 5 ठिकाणी करणार आहोत. ते मला पूर्ण 9 मतदारसंघात आम्ही करणार आहोत, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे.